राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा करताना आज आपण शाळा आणि महाविद्यालयात कोणती शिक्षण पद्धती वापरतो हा विचार करायला हवा। आधुनिक शिक्षणासोबतच भारतीय तत्त्वज्ञानाचा समावेश धोरणमध्ये आहे। शिक्षकांची यामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे दूरदर्शी पावले असे मत MIT WPUचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस यांनी व्यक्त केलं। भारतीय शिक्षण मंडळ पश्चिम महाराष्ट्रात प्रांत आणि जय गणेश शिक्षण महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 द्वारे शिक्षकांच्या शिक्षणाच्या समग्र विकासासाठी भारतीय ज्ञान प्रणाली या विषयावरील पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन नर्रे येथील जाधवर शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात करण्यात आलं होतं। परिषदेचा उद्घाटन प्रसंगी MIT WPUचे कुलगुरू डॉक्टर RM चिटणीस, डॉक्टर दत्तात्रय तापकीर, संस्थेचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्यासह प्राचार्य शिक्षक उपस्थित होते। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, पुरातन काळापासून शिक्षकांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। आई वडील आणि शिक्षक हे देशाला पुढे घेऊन जाऊ शकतात। आज भारतीय संस्कृती जपणारे शिक्षक आणि संस्था यांचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे अशा प्रकारच्या परिषदा महत्त्वाच्या आहेत असेही त्यांनी सांगितलं। भारतीय ज्ञान प्रणालीबद्दल शिक्षकांमध्ये जागरूकता याविषयी डॉक्टर दत्तात्रय तापकीर यांनी मार्गदर्शन केलं। सरकारने जी भूमिका घेतली होती की इंडियन एथॉस आणि भारतीय संस्कृती ही जर मुलांमध्ये आपण लहानपणापासून रुजवण केली तर आता जो चंगळवाद आणि संस्कृतीचं पतन जे चालू आहे ते थांबेल। आपल्याला माहिती आहे की लॉर्ड मेकॉले यांनी 200 वर्षापूर्वी ही सिस्टीम बदलली, जी आपल्याकडे काही हजार वर्ष होती गुरुकुल पद्धतीची, आणि प्रत्येक मुलाला पर्सनल अटेन्शन आणि 20-25 लोकांचा ग्रुप, पण ती मास एज्युकेशन सिस्टीम केली इंग्लिश गव्हर्नमेंट असताना आपल्याकडे, त्याचे आपल्याला तोटे झाले आणि हळूहळू भारतीय पद्धती परंपरा आणि संस्कृतीचा ऱ्हास होत गेला, म्हणून ही मोठी स्टेप उचललेली आहे। मी MIT विश्वविद्यापीठाचा कुलगुरू आहे, तर आम्ही 2017 पासून योगा, प्राणायाम, मेडिटेशन हा क्रेडिट प्रोग्राम आणला NEP मध्ये सांगितल्याप्रमाणे। NEP जरी 2020 साली आणला तरी तो मी थोडा आधी चालू केला होता आणि मग पुढे इंटिग्रेट केला NEP आल्यावर क्रेडिट प्रोग्राममध्ये। तर ती जी मुलं आता पास आउट झाले तर त्यांना खूप फायदा होत आहे। शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आणि काम करण्याची वृत्ती आणि सेल्फ मोटिवेशन हे सगळं आपल्या परंपरेतून मिळतं। मित्रहो, आपल्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आवर्जून असा आग्रह धरण्यात आला आहे की अगदी शालेय स्तरापासून ते महाविद्यालयीन स्तरावरती सर्व स्तरावरती आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या देशातल्या प्राचीन ज्ञानाची कल्पना यावी की भारत देश प्राचीन काळापासून सर्व ज्ञानशाखांमध्ये कसा प्रगत होता, त्यामध्ये काय काय प्रगती झाली होती, किती ज्ञानाचा साठा आहे, ह्याबद्दल अनेकदा आपले विद्यार्थी आणि प्राध्यापक देखील, शिक्षक देखील अनभिज्ञ असतात, माहीत नसतं किंवा काहीतरी अंदाजपंच काहीतरी एक जुजबी माहिती असते। तर ही माहिती होण्यासाठी अशा तऱ्हेच्या कॉन्फरन्सेस, असे सेमिनार्स, अशी व्याख्यानं, अशा चर्चा आणि इव्हन अशावरती पुस्तकं निर्माण झाली पाहिजेत की ज्यातून आपल्या तरुण पिढीला हा ज्ञानाचा वारसा माहिती होईल।